मित्रांनो, आनंदी राहण्यास शिकणं हा आनंद मंत्राचा उद्देश आहे. जगण्याच्या धडपडीत आपण अडचणींना समोर जाताना खूप वेळा आपल्या बुद्धीला मार्ग सापडत नाही, आपले सगळे मार्ग बंद होतात. अशा वेळेला आपण दैवी शक्तीची किंवा ज्योतिषासारख्या गोष्टीकडे धाव घेतो. आणि एका बाजूला मनात गरज आणि एका बाजूला आपल्या विज्ञाननिष्ठ मनातल्या शंका, अशा द्विधा मनस्थितीत आपण अर्धवट प्रयत्न करतो, पूर्ण विश्वास न ठेवता, किंवा मग कुठल्या तरी चमत्काराची तरी अपेक्षा करतो की ओव्हरनाईट काहीतरी जादूची कांडी होईल आणि सगळं काही ठीक होईल. तर हे शंका निरसन करून निशंक मनाने आणि श्रद्धापूर्वक तुम्हाला तुमचे या बाबतीतले प्रयत्न करता यावेत, यासाठी आपलं हे आजचं सादरीकरण आहे. म्हणजे ज्योतिष उपयुक्त विज्ञान आहे की अंधश्रद्धा, याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ. आता ज्योतिष हे उपयुक्त शास्त्र आहे का अंधश्रद्धा आहे, या प्रश्नांना सरळ हो किंवा नाही असं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये उत्तर देता येत नाही. कारण हे संपूर्णतः अवलंबून आहे की ज्योतिषशास्त्र काय दावा करतो. जो ज्योतिष सांगतो माणूस किंवा समजतो म्हणतो तो काय दावा करतो, त्याचा उद्देश काय, याच्यावर ते अवलंबून आहे. एखादा माणूस जर असं म्हणत असेल की ज्योतिषशास्त्रात 100% मी अचूक भविष्य सांगू शकतो, तर हा दावा बरोबर आहे असं मला वाटत नाही. कारण असं जर अचूक तुम्ही सांगू शकत असतं तर दुसऱ्या दिवशीचा स्टॉक मार्केटचा डाटा घेऊन कोणी करोडपती झालं असतं. शक्य नाहीये ते. पण याचा अर्थ असा नाही की ज्योतिष निरुपयोगी आहे. मूळ प्रश्न असा आहे की ज्योतिष एक्झॅक्ट भविष्य सांगतं की तुम्हाला दिशा दाखवतं, या दोन्हीमध्ये फरक आहे आणि तो फरक समजून घेण्याची गरज आहे. आणि याचं उत्तर असं आहे की ज्योतिष हे एक सांकेतिक शास्त्र आहे. भविष्य कथन करणं हा त्याचा प्रमुख उद्देश नाही. लक्षात घ्या, फरक लक्षात घ्या. ते एक मार्गदर्शक शास्त्र आहे जे अनसर्टन्टीज आहेत आपल्या आयुष्यातल्या, उद्या काय होणार, पुढच्या क्षणाला काय होणार माहित नाही, सतत भविष्याचं प्रेशर आपण घेतो, त्याच्या संदर्भात थोडंसं ज्ञान करून देणं किंवा पुढच्या याच्यात थोडंसं मार्गदर्शन करणं, ती अनिश्चितता थोडी कमी करणं, हे मार्ग दाखवण्याचं काम ज्योतिष करत असतं. तर कार्यकारण भाव, म्हणजे आपण ज्याला कॉज अँड इफेक्ट म्हणतो. लोक काय करतात, ज्योतिषची परीक्षा घेण्यासाठी भविष्य कथन करायला सांगतात, भाकीत करायला सांगतात आणि मग ते जुळवून पाहतात. खरोखर जर प्रामाणिकपणे आपल्याला अभ्यास करायचा असेल, संदर्भ बघायचा असेल, हजारो वर्ष आज हे शास्त्र चालू राहिलेलं आहे. कोणतीही गोष्ट त्याच्यात जर तथ्य नसेल तर ते इतके दिवस चालत नाही. ज्या अर्थी ते अजूनही चालू आहे, अजूनही लोक त्याच्यावर अवलंबून आहेत, लोकांना प्रचिती येते, त्याच्यात तथ्य आहे. आणि पाहायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बघा की तुम्ही एखाद्या माणसाचा स्वभाव, त्याचा करिअर काय चाललंय, तो परफॉर्म काय करतोय आणि त्याच्या पत्रिकेतले काय योग आहे. शास्त्र सांगतं त्या नियमाप्रमाणे, सूत्रांप्रमाणे, जर त्याप्रमाणे जर त्याची कारकीर्द चालू असेल तर याचा अर्थ दोन्हीचा कार्यकारण संबंध आहे, हे आपल्याला त्याच्यातून समजतं. म्हणूनच भविष्यात नेमकं काय होईल हे सांगणं कठीण असलं तरी भविष्यात येणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन त्याची संभावना व्यक्त करून आत्ताचा निर्णय आपण घेण्यासाठी या शास्त्राचा खूप जास्त उपयोग होतो. रादर तोच महत्वाचा उपयोग आहे की आपल्याला पुढचं मार्गदर्शन मिळतं, दिशादर्शन मिळतं. आणि हे कसं आहे, अगदी अंधाऱ्या ठिकाणी आपण एक छोटासा प्रकाशाचा दिवा घेऊन जर गेलो तर आपण न अडखळता आपण आपली वाट पुढे जाऊ. पूर्ण अंधार असताना तुम्ही विचार करून बघा, आपण पुढे जाऊ शकतो का? पण थोडासा जरी उजेड असेल तरी आपण व्यवस्थित न अडखळता आपण पुढे जायला आपल्याला त्याची मदत होती. आणि हेच काम ज्योतिषशास्त्र करतं. आता लोक विज्ञान आणि ज्योतिष, विज्ञानाचे निकष ज्योतिषाला लावण्याचा प्रयत्न करतात. शास्त्र आहे की आहे, म्हणजे थोडक्यात ब्लॅक अँड व्हाईट मध्ये त्याचं उत्तर शोधायला बघतात. पण आपण जर विज्ञानाकडे जरी बघितलं ना, तर विज्ञानाकडे पण अजून सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळालेलीच नाही. जितकं आहे अस्तित्वात त्याच्यात 10% सुद्धा नॉलेज अजून आपल्याकडे नाही. काही उदाहरणं घ्यायची झाली तर पक्षी हजारो किलोमीटर स्थलांतर करतात, प्राण्यांना सुनामी, भूकंप याच्यासारख्या गोष्टी आधी कळतात. भविष्यात घडणारी घटना त्यांना आधी कळते, म्हणजे काहीतरी संकेत घेतात ते. हाच संकेत ज्योतिषशास्त्र देतो असं मला इथे सुचवायचंय. अनेक व्यक्तींना मृत्यूपूर्व जाणीव होते, मृत्यूची होते, म्हणजे काय होतं ते एक्झॅक्टली काय होतं ती सूचना मिळते. घटना घडणार असते म्हणजे ते फिक्स आहे, त्याचा संकेत त्यांना मिळतो. आणि या गोष्टींचं स्पष्टीकरण कुठल्याही शास्त्राला आजपर्यंत देता आलेलं नाही. म्हणून आपण ही गोष्ट ऍक्सेप्ट करायला पाहिजे की आपल्या सेन्सेसच्या, आपल्या ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे अनेक गोष्टी आहेत ज्या अजून आपल्याला माहिती नाहीत. शास्त्राला, विज्ञानाला त्या अजून कळलेल्या नाहीत. आणि एक तर्क असा केला जातो की जसं मी मगाशी म्हणालो की बाकी तर खोटी ठरतात. तर पुन्हा तोच मुद्दा येते की ज्योतिषशास्त्राचा उद्देश भविष्य, उद्या सकाळी अमुक स्टॉक कितीला क्लोज होणार आणि कितीला ओपन होणार हे नाही ज्योतिषशास्त्र सांगू शकत. ज्योतिषशास्त्र फार तर तुम्हाला उद्या स्टॉक मार्केट म्हणा किंवा तुमच्या काही ट्रान्झॅक्शन किंवा बिझनेसमध्ये तुम्हाला दिवस उद्या चांगला आहे का, लाभदायक आहे का, हे ते सांगू शकतं. हे ज्योतिषशास्त्राचं वैशिष्ट्य आहे. आणि एक जसं उदाहरण आपण मगाशी बघितलं की एका टॉर्च सारखं आहे, अंधारात आपण जसं अंदाज घेऊन पुढे चालतो जेणेकरून आपलं मार्गक्रमण हे सोयीस्कर होतं, आपली पडण्याची, धडपडण्याची शक्यता एकदम कमी होते. फक्त लोक काय करतात, एक चमत्कार, जादू चॅलेंज करतात, सांग बरं हे असं आहे का, ते तसं, असं नाही. यासाठी ते शास्त्र नाही. ज्योतिषशास्त्र, ईश्वराने आपल्याला एक आपल्या मायथॉलॉजीमध्ये अशी एक गोष्ट आहे की ज्या वेळेला सृष्टी तयार झाली त्यावेळेला
एक गोष्ट अशी होती माणसाला जी दिली गेली नाही. माणसाला भूतकाळ लक्षात राहतो, वर्तमान काळ कळतो, पण भविष्यातलं काही कळत नाही. त्यामुळे जगणं आणि मार्गक्रमण करणं हे खूप अडचणी येत होत्या. त्यावेळेला सृष्टीकर्त्यांनी ही एक गोष्ट ऍडिशन म्हणून दिलेली आहे की जेणेकरून त्याला थोडासा अंदाज यावा की आपण कुठल्या डायरेक्शनला गेलो तर आपण आपल्या डेस्टिनेशन पण आपल्या इच्छित स्थळी आपण पोहोचू शकतो. याच्यासाठीच एक मार्गदर्शन याच पद्धतीने शास्त्र घेता आलं पाहिजे. मॅजिक बॉन्ड, मंत्र, आय मीन जादू टोना, असं चमत्कार या पद्धतीने ते नाही घेता येत. आता ज्योतिषाला आधार काय असं अनेक जण म्हणतात. मुख्य गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे ही हजारो वर्षापूर्वी आपल्या लोकांनी, आपल्या त्यावेळच्या ज्ञानी अभ्यासू लोकांनी आकाशाचं निरीक्षण करून प्रत्येक ग्रहस्थितीच्या कॉम्बिनेशन मध्ये कोणत्या प्रकारच्या घटना पृथ्वीवर किंवा आपल्या आसपास समाजात, व्यक्तीच्या बाबतीत, देशाच्या बाबतीत, देश अस्तित्वात नव्हता त्या पण समाजाच्या बाबतीत घडतात याचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे. आणि पुन्हा पुन्हा त्या प्रकारच्या ग्रहस्थितीत पुन्हा पुन्हा जेव्हा त्याच प्रकारच्या घटना घडल्या तेव्हा त्याच्या नोंदी या हजारो वर्ष केल्या गेल्यात आणि याच्यातून या शास्त्राचा जन्म झालेला आहे. अशा पद्धतीने हे शास्त्र सगळ्या निकषांवर आणि प्रयोग असे करून 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 मग त्याचे नियम आणि त्याची सूत्र ही नक्की केली गेलेली आहेत. आणि पुराणांमध्ये बघायचं झालं तर अनेक ठिकाणी आपल्याला ज्योतिषशास्त्राचे पुरावे मिळतात. महाभारतात आपल्याला श्रीकृष्णाच्या तोंडी असा एक संवाद आहे की मंगळाची स्थिती बघून त्याने युद्धाची शक्यता वर्तवलेली आहे. अनेक प्रकारे श्रीरामांची जी पत्रिका आहे जी आपण म्हणतो ती श्रीरामांच्या कॅरेक्टरला, म्हणजे त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं त्याला सूट करणारे त्यांचे ग्रहयोग आहेत. आणि आपण जेव्हा कॉम्प्युटरमध्ये पाठीमागे जाऊन बघितलं तेव्हा 5000 वर्षापूर्वी एक्झॅक्टली तशी ग्रहस्थिती श्रीरामांच्या जन्माच्या वेळेला होती. आता या इतक्या गोष्टी कळतात तेव्हा ते नाकारून चालत नाही आपल्याला, याच्यामध्ये तथ्य असल्याशिवाय असं होणार नाही. आता दैववाद किंवा नशिबावर अवलंबून राहणं हा खरं तर खूप मोठा सब्जेक्ट आहे. हा काही 4 वाक्यात सांगण्यासारखा सब्जेक्ट नाही, पण तरी सुद्धा थोडक्यात जर आपण पाहायचं झालं तर काही लोक, मी असं ऐकलेलं आहे, आपण काही इंटरव्ह्यूज वगैरे बघितले त्याच्यामध्ये काही ज्योतिष तज्ञ असं म्हणतात की प्रत्येक गोष्ट लिहिलेली आहे, विधिलिखित सगळं लिहिलेलं आहे, माणसाच्या हातात काही नाही. पण हा त्यांचा दावा फ्री विल किंवा कर्म सिद्धांताला भेद देणारा ठरतो. हा ऍब्सोल्युटली कॉन्ट्रडिक्शन मध्ये होतो. जर समजा प्रत्येक गोष्ट लिहिलेली आहे तर मग कर्म करण्याची जबाबदारी माझ्यावर राहत नाही ना, मग माझ्या वाईट कर्मांची फळं मला मिळालीच नाही पाहिजे जर ते कर्म माझ्या हातात नव्हतं तर ह्याला हे ऍब्सोल्युटली खोडून काढता येण्यासारखं आहे. याला ऍक्च्युअली कसं आहे की जितका प्रभाव आहे तितकाच स्वभाव किंवा तितकंच कर्म आहे. परमेश्वरांनी किंवा सृष्टीकर्त्यांनी त्याचा प्रभाव आपल्यावर दिलेला आहे आणि आपल्याला एका लिमिटमध्ये, एका मर्यादेमध्ये क्षमता दिलेल्या आहेत, जशा शारीरिक आहेत, बौद्धिक आहेत, विवेक दिलेला आहे, कन्सायन्स दिलेला आहे. या वापरून प्रामाणिकपणे आपण आपल्या परीनं पूर्ण प्रयत्न करणं हा झाला आपला आपण कर्म पूर्ण करण्याचा भाग. आणि मग प्रभावाचा भाग येतो. आणि प्रभाव आणि स्वभाव ज्या वेळेला आपण एकमेकांना संलग्न करून घेतो, ज्याच्यासाठी आपण ज्योतिषशास्त्र वापरतो, की मग आपल्याला इच्छित परिणाम मिळतात. आणि ज्या वेळेला कर्माचं फळ आपण असं म्हणतो त्यावेळेला त्याने निसर्गाने ज्या क्षमता दिल्या त्याचा अयोग्य वापर किंवा वापर न करणं हे जेव्हा आपण करतो तेव्हा आपण म्हणतो की आपण आपल्या कर्माचं संतुलन घालवलं. आणि हे जर पूर्वी कधी आपण घालवलेलं असेल आपल्या कळत न कळत या किंवा मागच्या जन्मात, तर ते आता ग्रह दोषाच्या स्वरूपात आपल्या पत्रिकेत येतं आणि त्यातून आपल्याला मार्गदर्शन मिळतं की आपण आता काय केल्याने, कसं आपलं वागणं व्यवस्थित कुठल्या बाजूने केल्याने आपण आपलं कर्म संतुलित करू शकतो, जेणेकरून आपल्याला या आयुष्यामध्ये आपला जसा तो सिबिल स्कोर असतो तो आपण जसा ठीक करतो तशा पद्धतीने आपण कर्माचा स्कोर आपण ठीक करू शकतो. जसं आपण पाहिलं की या कर्माच्या बाबतीत जसं ज्योतिष आपल्याला जाणवून देतं की तुमचं काय करणं बाकी आहे, की तुम्ही आता कसा वागायला पाहिजे, त्याचप्रमाणे आपण कोणत्या बाजूला, कोणत्या दिशेला जावं, आपण कोणत्या प्रकारचं काम करावं, कशाची काळजी घ्यावी, ह्याच्या सुद्धा सूचना किंवा मार्गदर्शन याचं आपल्याला आपल्या पत्रिकेमधून मिळतं. आणि प्रकृती संकेत देते कसे, जसे ते आपण मगाशी बघितलं की सुनामीचे संकेत प्राण्यांना मिळतात, भूकंपाचे मिळतात, त्याच पद्धतीने ज्योतिष सुद्धा संकेत देतं. ग्रहस्थिती, ग्रहांचं कॉम्बिनेशन आपल्याला संकेत देतं आणि त्याच्यावरनं आपण असं पुढे हे करू शकतो कुठल्या बाबतीत आपण सांभाळायला पाहिजे, पुढचा काळ अनुकूल आहे का की प्रतिकूल आहे. आणि खूप वेळा आपण असं बघतो की एकाच बीजामधून जन्मलेले जे जुळे असतात त्या जुळ्यांची मानसिकता सुद्धा सेम असते. आणि पण एकाच आई वडिलांच्या पोटी आलेले जुळे पण वेगळ्या बीजामधनं किंवा वेगळ्या याच्यातनं झालेले, त्यांच्यामध्ये थोडा फरक पडतो. पण जेव्हा ते एक्झॅक्ट एका वेळेला येतात तेव्हा त्यांच्यामध्ये एकमेव गोष्ट कॉमन असते ती म्हणजे त्यांची जन्मवेळ. आणि ती जन्मवेळ सिमिलर सेम असल्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा अक्षरशः म्हणजे 2 जणांना वेगळं ठेवून जरी आपण त्यांना काही त्यांच्या मनातले विचार लिहायला लावले तरी ते सारख्याच प्रकारचे विचार व्यक्त करतात असं सुद्धा आढळून आलेलं आहे आपल्याला. मग त्यांची वेळ कॉमन असते. यावरून आपण असा अर्थ काढू शकतो की ही जन्मवेळ कॉमन असणं म्हणजे जसं आपण एक गोष्ट सांगू शकतो, बी खराब असेल तर झाड व्यवस्थित येणारच नाही, पण
जसं त्या बी मध्ये त्या झाडाचा पूर्ण नकाशा दिलेला असतो, तसंच आपल्या जन्मपत्रिकेमध्ये आपण पुढे कशा पद्धतीने फ्लरिश होणार आहोत याचा सुद्धा एक अंदाज दिलेला असतो. हे आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजे. थोडीशी आपण इथे विज्ञानाची पण गंमत बघू. इव्हन विज्ञानामध्ये सुद्धा कसं असतं, अनेक गोष्टी विज्ञानात ज्या निष्कर्ष काढलेल्या आहेत, अगदी जुन्या जाणत्या लोकांनी ज्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवलेला होता, त्याही कालांतरानं चुकीच्या ठरलेल्या आहेत. आपण इथं काही उदाहरणं बघितले, जसं पूर्वी पृथ्वी सपाट आहे असं मानलं जायचं आणि ते इतकं पक्क मानलं जायचं की ज्यांनी याला विरोध केला त्यांना शिक्षा करण्यात आली. न्यूटनचे नियम होते भौतिकशास्त्राचे, ते अंतिम मानले गेले होते. पण आईन्स्टाईनच्या शोधाने त्या नियमांचं सुद्धा खंडन केलं गेलं की जसं प्रकाशाच्या वेगामध्ये न्यूटनचे नियम मोडून पडतात. हे पूर्वी माहित नव्हतं, पण तेव्हा ते विश्वास ठेवायचे, पण नंतर आता बदललेल्या गोष्टीवर विश्वास ठेवायला लागले. ब्रह्मांड स्थिर आहे असं म्हणायचे, आता ते प्रसरण पावतोय सगळ्यांनाच माहिती आहे. आता तर नवीन जो शोध लागलाय त्याच्यामध्ये तर क्वांटम फिजिक्समध्ये असं आढळून आलंय की कण जो मॉलिक्युल आहे तो ऑब्झर्व्ह केल्याने त्याच्या बिहेवियरमध्ये बदल होतो. मग जर मॉलिक्युलला ऑब्झर्व्ह केल्याने त्याच्या बिहेवियरमध्ये बदल होतो, तर हे जे ब्रह्मांड आहे, युनिव्हर्स आहे, हे आपल्याला कंटिन्युअसली ऑब्झर्व्ह करतंय. मग त्या ऑब्झर्वेशनने आपल्या बिहेवियरमध्ये बदल होणार ना. हे सिद्ध झालं नसलं तरी हा अंदाज बांधू शकतो आपण. आणि म्हणूनच जसं विज्ञानावरती विश्वास ठेवणं, इव्हन देवावर पण किंवा दैवावर पण विश्वास ठेवणारी लोक जसे आहेत की विश्वास ठेवतात हा एक गट झाला आणि विश्वास नाही ठेवतात हा एक गट झाला. पण विश्वास न ठेवणं हा पण एक विश्वासच आहे ना. आयदर ते सिद्ध केलं गेलं पाहिजे किंवा खोडून तरी काढलं गेलं पाहिजे. जे नाही म्हणतात त्यांना तरी ते खोडून कुठे काढता आले आतापर्यंत? ते सिद्ध झालेलं नाही, पण ते खोडूनही काढता आलेलं नाही ना. म्हणजे दोन्ही सारखेच आहेत ना. हो म्हणणारे किंवा नाही म्हणणारे, नाही म्हणणाऱ्यांना तरी नाही हे कुठे सिद्ध करता येते? जसं हो म्हणणाऱ्यांना हो नाही सिद्ध करतायत, तशीच त्यांची परिस्थिती आहे. मग आपण काय करायला पाहिजे याच्यामध्ये? आपण थोडंसं प्रयोग करून आपल्याला त्याचा उपयोग होतोय का हे आजमावायला पाहिजे. आणि तसं ते आजमावलं गेलंय, आजमावलं जातंय आणि लोकांना त्याचा फरक पडतोय. ते कोणत्या पद्धतीने वापरायचं हा मात्र एक अभ्यासाचा विषय आहे. आता अनेक लोक अशी चर्चा करतात की ग्रहांचं अंतर आपल्यापासून इतकं लांब आहे की त्यांचा आपल्यावर होणारा परिणाम किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स काही शब्द वापरतात, काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स शब्द वापरतात, याचा परिणाम आपल्यावर होतो. म्हणजे जसं रिमोट कंट्रोलने आपण टीव्ही ऑपरेट करतो, अशा पद्धतीने ग्रह आपल्याला ऑपरेट करतात असा त्याचा अर्थ न काढता ग्रह त्यांच्या स्थितीने आणि कॉम्बिनेशननी आपल्या संदर्भात घडणाऱ्या घटनांचं वर्णन करतात किंवा त्याचा अंदाज देतात असं म्हणणं माझ्या दृष्टीने मला तरी असं वाटतं जास्त योग्य ठरेल. आणि ग्रहांचा परिणाम होत असेल, तो जरी सिद्ध केला गेला नसला तरी जसं वैश्विक किरण आहे ज्याला आपण कॉस्मिक एनर्जी म्हणतो, तशी प्रत्येक गोष्टीची एनर्जी, आपल्या घरात टेबलवर ठेवलेल्या तांब्या भांड्याला सुद्धा एनर्जी आहे. एखाद्या घरात वस्तू आणतो आपण, एखाद्या घराला सुद्धा, आपल्या बिल्डिंगला सुद्धा प्रत्येकाला एनर्जी आहे, आवरा आहे. ग्रहांचाही तसा तो परिणाम आपल्यावरती आहे, पण तो विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जसं लॅबोरेटरीमध्ये सिद्ध करतात तसा तो सिद्ध करता आलेला नाहीये. पण आपण तो परिणाम एक वेळ आपण गृहीत धरू की ठीक आहे तो परिणाम तसा नाही, पण तरी सुद्धा ग्रहस्थितीवरून आपल्याला एक नकाशा मिळतो आपल्या आयुष्याचा. जसं मी मगाशी बी आणि झाडाचं उदाहरण दिलं ना, तसं त्या स्थितीवरनं आपल्याला आपलं पुढचं, आणि बऱ्याच अंशी ते बरोबर ठरतं, बऱ्याच अंशी ते बरोबर ठरलेलं आहे. आपण हे आतापर्यंत पाहिलेलं आहे. इथे पुन्हा कर्मसिद्धांत थोडा पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी घेतलाय. जसं मगाशी मी सांगितलं की आपली कर्म काही पाठीमागे राहिलेली असतात, तर ग्रह दोष आपण जे पत्रिकेमध्ये पाहतो त्याच्यात असं दिसतं की ग्रहस्थिती आणि ग्रह दोष याच्यावरनं जसं आपल्या शास्त्रात उल्लेख केला त्याप्रमाणे आपण पूर्वजन्म, पूर्वसंचित, हा जन्म या संदर्भात आपण काही गोष्टी सांगू शकतो. पण जसे दोष पत्रिकेत सापडले त्या दोषाचा आपल्या कर्माशी संबंध मात्र नक्की लावता येतो. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपण एक पूर्वीच्या काळ, आपल्या या आयुष्यात पूर्वी किंवा पूर्वीच्या आयुष्यात, हा विश्वासाचा प्रश्न आहे. जर आपण कोणाचा हक्क डावलला असेल, आपण कोणाला त्रास दिला असेल, समजा कनिष्ठ वर्गाला त्रास दिला असेल, एखाद्या स्त्रीला दुखावलं असेल, कोणाच्या जमिनीच्या बाबतीत काही आपण हक्क डावलला असेल, त्याला क्लेश दिला असेल आत्म्याला त्याच्या, तर या गोष्टीचा त्रास आपल्याला आपल्या पत्रिकेतल्या दोषांच्या स्वरूपामध्ये दिसतो. आणि ज्या वेळेला आपण उपाय सांगतो त्यावेळेला आपण ग्रह ठीक करतो किंवा हलवतो. लोक असं म्हणतात तिथून तुम्ही ग्रह शांती करून ग्रह हलवतात का? नाही, हे ऍब्सर्ड आहे, असं नाहीये ते. आपल्या उपायांमध्ये वृक्षारोपणापासून ते जप, ध्यान, दान, रुद्राक्ष अशा अनेक गोष्टी घेतलेल्या आहेत. आपण काय करत असतो, एक तर पहिली गोष्ट आपण क्षमा मागत असतो. जर काही माझ्याकडून चूक घडली असेल तर त्याच्यासाठी मला क्षमा मागणं, पश्चाताप करणं आणि क्षमा मागण्यासाठी प्रार्थना करणं. त्या विशिष्ट ग्रहाची जेव्हा आपण जप करतो तेव्हा आपण प्रार्थना करतो की काही मला माहित नाही माझी काही चूक झालेली आहे, पण माझ्या नकळत काही जी झालेली आहे त्याच्याबद्दल मला क्षमा करून माझं वागणं आता मी संतुलित करीन. हा या सगळ्याचा उद्देश आहे. आणि
हे अनुभव सिद्ध गोष्ट आहे, हे प्रयोगशाळेतली सिद्ध गोष्ट नाही. आणि माझ्या माहितीत असे लोक आहेत की ज्यांना या पद्धतीने समजावून सांगून त्यांनी त्या पद्धतीने क्षमा याचना करून आपल्या वागण्यात बदल केला. त्यांना ताबडतोब लगेच त्यांना फरक दिसायला लागलेले आहेत, त्यांना अनुकूलता जाणवायला लागलेली आहे कामामध्ये. मला असे फीडबॅक पण मिळालेले आहेत. संशोधनाचा विषय आहे, पण जे अनुभव येत आहेत ते मी अगदी प्रामाणिकपणे इथे आता तुमच्या पुढे सांगतोय. आता खूप लोकांचं असं म्हणणं असतं की ज्योतिष हा फक्त सायकोलॉजीचा भाग आहे. मी त्यातला फक्त शब्द काढून टाकतो, पण मी असं म्हणतो की ज्योतिष हा सायकोलॉजीचा भाग आहे असं आपण गृहीत धरलं काय हरकत आहे. आपण जेव्हा काउन्सिलरकडे जातो तेव्हा काउन्सिलर आपल्याला काय आपल्या सायकोलॉजीवरच काम करतो. स्पोर्ट्समन असतात, स्पोर्ट्समनला त्यांच्या सायकोलॉजीला ठीक करण्यासाठी सुद्धा काही एक्सपर्ट माणसं असतात की जे त्यांना मनातून आधार देतील. हे काम जर ज्योतिष पण करत असेल तर त्याला काही हरकत नाहीये. आणि जे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि ज्योतिष हे एकमेकांना पूरकच गोष्टी. जेव्हा मी असं एखाद्या माणसाला सांगतो की तू ही गोष्ट ही प्रार्थना कर, तुझा दोष नाहीसा होईल आणि तुझा दोष नाहीसा होऊन तुझ्या त्या अडचणी दूर होतील, त्याचा विश्वास ज्या वेळेला याच्यावर बसतो तेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतच ना. प्रत्यक्षात तो उपाय तर काम करतो, पण त्याचा आत्मविश्वास त्या माणसाचा पण वाढतो. आणि एवढा जरी फायदा होत असेल तरी हे वर्थ आहे. कारण ही श्रद्धा, जसं हिप्नोटिझम करणारी लोक सांगतात की तुम्ही जोपर्यंत त्या हिप्नोटिझम जो माणूस करतोय त्याला तोपर्यंत तुम्ही सबमिट होत नाही, परवानगी देत नाही, स्वतःला तुम्ही समर्पित होत नाही, विरोध करता, तोपर्यंत तुम्हाला त्याचा उपयोग होत नाही. डॉक्टर सुद्धा अनेक वेळा असं सांगतात की तो माणूस औषधाला रिस्पॉन्स देत नाहीये. याचा अर्थ काय, तो आतून विरोध करतोय. म्हणजेच जो श्रद्धा न ठेवता उपाय करतो त्याला त्याचा लाभ होणं कठीण आहे, पण जो सश्रद्धपणे करतो, जो विश्वास ठेवून करतो, त्याला त्या उपायाचा लाभ होतो आणि त्याची मानसिकता पण त्याला मदत करते. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. या दोन्ही गोष्टी हँड इन हँड जातात, या एकमेकांना पूरकच आहेत. आणि या आपल्या सगळ्या चर्चेतनं आपण हा निष्कर्ष काढू शकतो की ज्योतिष उपयुक्तता म्हणून नक्कीच शास्त्र आहे आणि म्हणून नक्कीच त्याचा उपयोग आहे. फक्त हे चमत्कार, जादू असं अशा प्रकारचं शास्त्र नाही. अंधारामध्ये दिशा दाखवण्याचं, आपला मार्गक्रमण करणं आपलं सुसह्य व्हावं, आपले प्रयत्न इफेक्टिव्ह व्हावेत, योग्य दिशेने व्हावेत, यासाठीच ते शास्त्र आहे. पण एक मात्र नक्की आहे की त्याची परीक्षा घेण्यासाठी जो माणूस करतो त्याला त्याची फळं, कारण मुळात त्याचा विश्वास नसल्यामुळं, जसं एखादं औषध नाही एखाद्या माणसाला लाभत जोपर्यंत तो सबमिट होत नाही, जसं तो हिप्नोटाईज होत नाही, तसंच याचा कुठल्याही उपायांचा उपयोग होणं कठीण आहे. श्रद्धा ठेवून ज्या वेळेला करतो माणूस त्यावेळेला त्याचा उपयोग मात्र 1000% होतो असं मी नक्की दावा करू शकतो. म्हणून ज्यांना याच्यात थोडंसं तथ्य वाटतंय त्यांनी या पद्धतीने याचा लॉजिकल विचार करा. जसं आता याच्यामध्ये आम्ही सांगितलं, या पद्धतीने विचार करा. तो चमत्काराचा, परीक्षा घेण्याचा, आपलं मन विज्ञाननिष्ठ असतं मला मान्य आहे, पण मनाला आणि विज्ञानाला तरी कुठे सगळ्या गोष्टी कळल्यात. ज्या कळल्यात त्याच्या अनंतपटीने कळल्या नाहीत अशा गोष्टी आहेत. मानवी सेन्सेसवर, मानवी बुद्धीवर प्रचंड प्रमाणात मर्यादा आहेत. त्या मर्यादेच्या बाहेर माणूस विचारच करू शकत नाही. डायमेन्शन्स पूर्वी म्हणायचे की 3 डायमेन्शन्स, आता 11 डायमेन्शन्स कळलेत. हे आधी कळलेले नव्हते. अशा आनंद गोष्टी ज्या अजून आपल्याला कळायच्या. म्हणून जसं 50% तुम्ही शक्यता जरी गृहीत धरून तुम्ही या उपाय किंवा या पद्धतीचे सल्ला घेतला, याचं मार्गदर्शन घेतलं तर नक्की याचा फायदा होईल. कारण ईश्वराने आपल्याला जे आता याला आपल्या पृथ्वीला मृत्यूलोक म्हणतात, याचाच अर्थ की आपलं जीवन हे कष्ट याच्यामध्ये असणार, अडचणी याच्यात असणार, हे गृहीत आहे. तुम्ही श्रीमंत घरात जन्माला, तुम्ही गरीब घरात जन्माला, तुम्ही राजा असा, तुम्ही रंक असा, अडचणी येणार. आणि या अडचणीतनं मार्गक्रमण सुसह्य व्हावं, आपण इच्छित स्थळी पोहोचता यावं, कर्म आपला अलाइन करता यावा, जो बॅलन्स मागचा कमी झाला असेल तो नीट करता यावा, यासाठी ईश्वराने हे दिलेलं वरदान आहे. त्यामुळे प्रत्येकाने याचा नक्की लाभ घ्यावा अशी मी प्रत्येकाला विनंती करेल. आणि विचार करावा आणि अभ्यास करावा, याचा माहिती घ्यावी निदान. आणि या पद्धतीने जर तुम्ही घेतलं तर 100% तुम्हाला याचा फायदा होईल. आपल्याला आनंद मंत्रामध्ये तार्किक पद्धतीने कारण सांगून आपल्याला पत्रिकेचं अनालिसिस, उपाय या संदर्भामध्ये विश्लेषण करून मिळेल.